नमस्कार विद्यार्थिनींनो, परमेश्वराच्या कृपेने आपण सर्वजणी व आपले कुटुंबीय सुखरूप असाल अशी आशा करते. आज आपण राज्यशास्त्र या विभागात भारतीय संविधानाची वाटचाल शिकणार आहोत. राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात देशातील राजकीय प्रक्रियांचे स्वरूप आपण जाणून घेणार आहोत. मुलींनो, भविष्यकाळात तुम्ही लवकरच मतदार होणार आहात. मतदाराच्या नव्या भूमिकेसाठी तुम्हाला सक्षम बनवणारा आशय आपल्या पाठ्यपुस्तकात दिला आहे. प्रथम जाणून घेऊया, संविधान म्हणजे काय. संविधान म्हणजे देशाचा मूलभूत कायदा. देशातील राजकीय व्यवस्थेची रचना कशी असेल आणि ती कशा प्रकारे काम करेल, देशातील नागरिकांना कोणते अधिकार असतील, नागरिकांच्या अधिकारांचे हनन झाल्यास काय उपाययोजना असतील, या सगळ्या गोष्टी विस्तृतपणे संविधानात मांडलेल्या आहेत आणि त्यामुळेच भारतीय संविधान जगातील सर्वात विस्तृत संविधान बनले आहे. संविधानाद्वारे आपण लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली आहे. भारत जगातील सर्वात मोठी आणि जागरूक लोकशाही आहे. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. तुम्हाला माहीत आहे, 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. या प्रकरणात आपण 3 महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. लोकशाही, सामाजिक न्याय व समता, न्याय व्यवस्था. या 3 मुद्द्यांअंतर्गत अनेक उपमुद्दे दिलेले आहेत, जेणेकरून आपल्या संविधानाची वाटचाल कशी सुरू आहे हे तुमच्या ध्यानात येईल. तर पहिला मुद्दा आहे लोकशाही. लोकशाही अंतर्गत राजकीय प्रगल्भता कशी वाढीस लागली आहे हे आपण शिकूया. भारतात ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात निवडणुका होतात. हे भारतीय लोकशाहीचं यश आहे. भारताची लोकसंख्या आणि भारताचा विस्तार या दोन्हीबाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळींवर निवडणुका घेणे सोपे नाही. ते एक आव्हान आहे. तरी देखील वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे. म्हणजेच नागरिक अधिक जागरूक झाला आहे. निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे. पुढील मुद्दा आहे मताधिकार. भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्षे वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. आता तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे इथपर्यंत आणले. स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय संधी प्राप्त झाल्या. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. तिसरा मुद्दा आहे लोकशाही विकेंद्रीकरण. लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. जाणून घेऊया, सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय. एखाद्या व्यवस्थेत सत्तेचे विभाजन एकापेक्षा अनेक यंत्रणांमध्ये करणे
म्हणजे सत्ता विभागून लोकांना त्या त्या ठिकाणी सत्तेत सहभागी होण्याची जास्तीत जास्त संधी देणे. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले आणि अर्थात त्यातील सर्वात मोठा प्रयत्न हा 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. जाणून घेऊया ही दुरुस्ती काय होती. 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज्यांना राज्यघटनेची मान्यता मिळाली आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांना त्यांच्या कारभारामध्ये अधिक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कायदे मिळाले. चौथा उपमुद्दा आहे माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन 2005. लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. सक्षमीकरण म्हणजे अधिक समर्थ बनवणे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असताना त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. बघा, लोकशाहीमध्ये असलेली ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. शासन आणि नागरिक यांच्यात जेवढे अंतर कमी आणि संवाद जास्त, त्या प्रमाणात ती लोकशाही अधिक सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. म्हणजेच पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. पारदर्शकता याचा अर्थ शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे आणि उत्तरदायित्व म्हणजे जनतेची पूर्ण जबाबदारी सरकार घेते. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली. गोपनीयता म्हणजे सिक्रेसी व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला आणि त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे आणि या हक्कांमुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झाली आहे. दुसरं उद्दिष्ट आहे सामाजिक न्याय व समता. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे व आदर्श असा समाज निर्माण करणे हे संविधानाचे ध्येय आहे. तसेच त्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादीवर आधारित भेदभाव न करता सर्वांना समान संधी मिळवून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. बाजूला चित्रात तुम्हाला अनेक धर्मीय व्यक्ती दिसत आहेत. तसेच अनेक भाषा आणि स्त्री पुरुष समानता दिसत आहे. वंचित आणि दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानात तरतुदी केल्या आहेत. वंचित म्हणजेच शासनाकडून मिळणाऱ्या अनेक सोयी सुविधांपासून दूर राहिलेले किंवा जे दुर्बल आहेत अशा घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हे संविधानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. राखीव जागांचे धोरण. या धोरणानुसार दुर्बल व वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानात तरतूद करून त्यांना भौतिक सुविधा व शासकीय योजनांमध्ये राखीव जागांची संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, जेणेकरून त्यांच्या हक्कांच्या जागांवर त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे त्यांना स्पर्धा न करता त्या जागांचा फायदा घेता येतो. मुख्यतः या सुविधा अनुसूचित जाती म्हणजेच शेड्यूल्ड कास्ट, अनुसूचित जमाती शेड्यूल्ड ट्राईब तसेच इतर मागासवर्गीय म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लासेस यांच्यासाठी नियोजित आहेत.
पुढील कायदा आहे अनुसूचित जाती जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा. संविधानाने अनुसूचित जाती जमाती यांच्यावर कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्यांना वेगवेगळ्या कायद्याद्वारे संरक्षण दिले जाते आणि तो कायदा आहे ॲट्रॉसिटीज लॉ, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार निवारण अधिनियम 1989. अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात, परंतु त्यापैकी बऱ्याच धर्माची लोकसंख्या कमी आहे, त्यांना अल्पसंख्याक म्हटले जाते. चित्रात तुम्हाला दिसत आहेत आपले मुस्लिम बांधव, शीख, ख्रिश्चन, बौद्ध धर्मीय, पारसी हे अल्पसंख्याक मानले जातात. त्यांचे हक्क हिरावून घेतले जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी संविधानामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. अशा जाती धर्माच्या लोकांमध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांना समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे त्यांना संरक्षण मिळाले आहे. सामाजिक न्याय व समता या अंतर्गत पुढील तरतूद आहे महिला संबंधीची. महिला संबंधी कायदे व प्रतिनिधित्व विषयक तरतुदी. पुरुषांबरोबर महिलांना सुद्धा सर्व क्षेत्रात कार्य करता यावे यासाठी संविधानाने महिलांसाठी राखीव जागा व त्यांच्यावर अत्याचार होणार नाही यासाठी कायदे करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचा विचार करून त्यांची साक्षरता वाढवणे आणि त्यांच्या विकासास पूरक संधी उपलब्ध करून देणे ही तरतूद आहे. आपल्या भारतातील अंतराळवीर कल्पना चावला तसेच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले अशा महिला तुम्हाला दिसत आहेत. तसेच कायद्याच्या आधारे वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत हक्क देणे, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा वेगवेगळ्या कायद्यांद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. आता इथे चित्रात तुम्हाला भारतीय राजकारणातील अनेक महिला दिसत आहेत, ज्यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला आहे. राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यामध्ये महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी जगातील सर्व देशांनी प्रयत्न केले आहेत. त्यापैकी भारतामध्ये सुद्धा महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी 73वी व 74वी घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थेमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. तसेच आता 50% पर्यंत करण्यात आल्या आहेत. बाजूला जो तक्ता आपण पाहत आहात, लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. बघा, पाठ्यपुस्तकात जो तक्ता आहे त्यामध्ये 1951 पासून ते 2014 पर्यंत महिला खासदारांची संख्या आणि टक्केवारी कशी वाढत गेली आहे ते आपण पाहत आहात. 1951-52 या वर्षात खासदारांची संख्या 22 होती आणि टक्केवारी 4.50% होती. 1991 साली जर तुम्ही पाहाल तर ही संख्या 39 झाली आहे आणि टक्केवारी देखील 7.30% वाढली आहे. आणि 2014 साली झालेल्या सर्वेक्षणानुसार महिला खासदारांची संख्या 66% होती आणि टक्केवारी 12.15% इतकी होती. यावरून आपण सांगू शकतो की लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व नक्कीच वाढलेले आहे. न्यायालयाची भूमिका. लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत
आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयांची भूमिकाही खूप महत्त्वाची आहे. न्यायालयाचे या संदर्भातील योगदान आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. संविधानाची मूलभूत चौकट. संविधान प्रवाही असते. याचा अर्थ असा की परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संविधानाला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली. म्हणजेच संविधानात जर बदल करायचा असेल तर संविधानाच्या मूलभूत चौकटीला म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ला धक्का लावता येणार नाही, अशी न्यायालयाने भूमिका घेतली. ही चौकट काय आहे तर शासनाचं प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप संविधानामध्ये आहे. संविधान संघराज्यात्मक असून देशाचं ऐक्य आणि एकात्मता याला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचता कामा नये. देशाचं सार्वभौमत्व तसेच धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता ही अधिक महत्त्वाची आहे. दुसरा मुद्दा आहे महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. जसे बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासींचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचा समावेश या निर्णयामध्ये करता येईल. शासनाच्या या कायद्यांमुळे आणि धोरणांमुळे सर्व समस्या काही संपुष्टात आल्या असा याचा अर्थ होत नाही. भारतीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने आहेत. मुलींनो, आजही आपल्यासमोर अनेक नवीन प्रश्न आहेत, परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असे किमान जनमानस नक्कीच आकारास आले आहे. या संपूर्ण पाठात आपण संविधानाची मुख्य उद्दिष्टे शिकलो. लोकशाही, सामाजिक न्याय व समता, न्यायालयाची भूमिका. या पुढील पाठात आपण भारतातील निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती घेणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 74 वर स्वाध्याय दिलेला आहे. त्याखाली जे प्रश्न दिले आहेत त्याची उत्तरे तुम्हाला पाठात सापडतील. ती शोधून तुम्ही राज्यशास्त्राच्या वहीत लिहून काढायची आहे. आणखी एक प्रश्न उपक्रमामध्ये जो दिलेला आहे, पहिला प्रश्न, माहितीच्या अधिकारातून कोणत्या प्रकारची माहिती मिळवता येते? हे तुम्ही आंतरजालाच्या सहाय्याने ही माहिती मिळवायची आहे आणि वहीत या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. धन्यवाद.